मुळशीत 2 दिवसात 15 दिवसांचा पाऊस, शेतकरी उद्ध्वस्त, पंचनामे रखडले, मोठा आरोप. मुळशीत अतिवृष्टीचा कहर, पंचनामे की मतदार यादी, शेतकऱ्यांचा संताप. नमस्कार, पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. आजची सर्वात मोठी बातमी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातून. केवळ 2 दिवसांच्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. शेत जमीन वाहून गेली, पिकांचे मोठे नुकसान झाले, अनेक घरांमध्ये पाणी घुसले, तर रस्ते आणि पायाभूत सुविधाही कोसळल्या. मात्र या नैसर्गिक आपत्तीनंतर आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. शेतकऱ्यांचे पंचनामे आधी की मतदार यादीचे काम आधी? मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 6 आणि 7 जुलै 2026 रोजी मुळशी तालुक्यात विक्रमी अतिवृष्टी झाली. अवघ्या 2 दिवसात जवळपास 15 दिवसांचा पाऊस झाल्याने अनेक गावांतील शेती खरडून गेली. अनेक शेतकऱ्यांची सुपीक जमीन वाहून गेली असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पशुधनालाही फटका बसल्याचे सांगितले जात आहे. स्थानिकांच्या आरोपानुसार नैसर्गिक ओढे नाले अडवणे, चुकीचे उत्खनन आणि विविध विकास कामांदरम्यान पाण्याचा नैसर्गिक मार्ग बंद झाल्यामुळे अनेक शेतांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरले. दरम्यान शेतकऱ्यांचा आणखी एक गंभीर आरोप समोर आला आहे. नुकसान झाल्यानंतर तातडीने पंचनामे होणे अपेक्षित असताना अनेक तलाठी मतदार यादीच्या कामात व्यस्त असल्याने पंचनाम्यांना विलंब होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन समन्वय समितीचे सदस्य आणि पुणे जिल्हा पशुपालक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद बाळासाहेब गोडांबे यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच राज्य सरकारकडे निवेदन सादर केले आहे. या निवेदनामध्ये त्यांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. तात्पुरत्या स्वरूपात मतदार यादीचे काम स्थगित करून सर्व तलाठ्यांकडून तातडीने पंचनामे करण्यात यावी. नैसर्गिक ओढे अडवणारे आणि चुकीचे उत्खनन करणाऱ्या प्रकरणांची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. पीक विमा असो किंवा नसो, प्रत्येक बाधित शेतकऱ्याला तातडीची आर्थिक मदत मिळावी. तसेच मुळशीसारख्या डोंगराळ भागासाठी नुकसान भरपाईचे स्वतंत्र आणि वास्तववादी निकष निश्चित करण्यात यावेत. सध्या या संपूर्ण प्रकरणामुळे मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आणि संतापाचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. या मागण्यांवर प्रशासन आणि राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले. या प्रकरणाबाबत आपले मत काय? शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळायला हवी का? मतदार यादीचं काम थांबवून पंचनाम्यांना प्राधान्य द्यावे का? आपले मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच विश्वासार्ह, वेगवान आणि जनहिताच्या बातम्यांसाठी 24x7 न्यूज रिपोर्टला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. उमेश मोरे, मुख्य संपादक, 24x7 न्यूज रिपोर्ट, नाशिक, पुणे. नमस्कार, मी शरद बाळासाहेब गोडांबे, राहणार गोठवडे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. 6 जुलैला जो मोठ्या प्रमाणात पाऊस आला मुळशी तालुक्यात असेल किंवा पुणे जिल्ह्याच्या ह्या पश्चिम पट्ट्यात, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची शेती अक्षरशः गळून वाहून गेलेली आहे. त्याला नक्कीच जो पाऊस जो पडला तो हवामान विभागाने 400 मिलीमीटर किंवा 500 मिलीमीटरपेक्षा जास्त झाला असं हवामान विभागाने किंवा वेगवेगळ्या माध्यमांनी सुद्धा तसं सांगितलेलं आहे. माझी शासनाला हेच विनंती आहे, ताबडतोब शेतकऱ्यांचा हा चंद्रकांत रानू गोडांबे गोठवडे गोडांवाडी हद्दीतला राहणारा आहे. त्यांच्या शेतीमध्ये बघा शेती वाहून गेलेली आहे. असे हजारो शेतकऱ्यांचं असं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. शासनाचे जे कर्मचारी आहे आता ते सर्व कर्मचारी तलाठी असेल ते निवडणुकीच्या कामामध्ये गुंतलेले आहे. नाव यादी चेक करण्यासाठी माझी विनंती राहील, 2 दिवस तुम्ही निवडणुकीची कामं थांबवा व ताबडतोब त्या शेतकऱ्यांचा पंचनामा करा. बाधित शेतकऱ्याला कसं नुकसान भरपाई मिळेल या संदर्भात शासनाने लक्ष घालावे. यासाठी आम्ही आमच्या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य असेल, सभापती असेल, त्यांना सुद्धा विनंती तशी केली आहे आणि त्यांचा सुद्धा पोला किंवा बांधाव जाऊन ते सुद्धा पाहणी करतात. पाहणी करून काही उपयोग होत नाही. ते निकष जे आहे शासनाचे काही कृषी अधिकाऱ्यांना मी विचारलं की बाधित झालेल्या शेतीच्या 33% वर जर नुकसान झालं असेल तरच तुम्हाला ते नुकसान भरपाईच्या कॅटेगरीत बसतो असं त्या अधिकाऱ्यांचं मला सांगणं आलं. माझी शासनाला विनंती असेल, आज हो बांध बघा, मधोमध जर बांध फुटला असेल तो ह्यो 33% कॅटेगरीमध्ये असणारच नाही. नुकसान भरपाईच्या शेतकऱ्याला मदत कशी काय मिळणार? तुम्हाला जर मदत मिळायची असेल तर तुम्हाला ते निकष बदलावे लागेल, त्या कॅटेगरीत त्या शेतकऱ्याला बसवावे लागेल. आज बांध फुटलाय, शेतात जर पाणी जर राहिलं नाही तर भात शेती लावता येणार नाही. आणि पहिलं प्राधान्य त्या शेतकऱ्याचं नुकसान झाले ती भरपाई मिळण्याला ह्यासाठी शासनाने यावी. गावातले अनेक शेतकरी आहे, रामदास सावळाराम आवडे असेल किंवा अनेक आमचे वाड्या आहे, 12 वाड्या किंवा तालुक्याचा आमचा भाग बाधित झालेला आहे. नेते मंडळी येतात, पंचनामा करतात, परंतु तुम्ही ते निकष बदलून भरपाई कशी ताबडतोब मिळत यासाठी काम करावे ही माझी शासनाला आणि सरकारमधील लोकप्रतिनिधीला
मंदिर आहे